Hello students, warm welcome to this video. Today we discuss limit theorems. First, see the theorem. Let xn, yn be the given sequences such that xn converges to x and yn converges to y as n tends to infinity. And here lambda and mu be the any two real numbers. Then first we have to prove lambda xn plus minus mu into yn converges to lambda x plus minus mu y as n tends to infinity. See here we have two sequences. First sequence xn converges to x, second sequence yn converges to y as n tends to infinity, and mu and lambda be the any two real numbers. Then we have to prove first lambda xn plus minus mu yn converges to lambda x plus minus mu y. आता इथे प्लस मायनस आहे म्हणजे पहिले तुम्ही प्लस साईनसाठी प्रूव्ह करणार आणि नंतर सेकंडली सेम तुम्ही निगेटिव्ह साईन मायनस साईनसाठी प्रूव्ह करणार. सो फर्स्ट वी प्रूव्ह लॅम्बडा एक्स एन प्लस म्यू वाय एन कॉन्वर्जेस टू लॅम्बडा एक्स प्लस म्यू वाय. सी हिअर प्रूव्ह लेट ॲप्सिलॉन बी ग्रेटर दॅन 0 एनी गिवन नंबर. राईट, बघा आता इथे तुम्हाला हे गिवन दिलेले की एक्स एन सिक्वेन्स एक्सला कॉन्वर्ज होती, वाय एन वायला कॉन्वर्ज होती. वी हॅव टू प्रूव्ह धिस. सो फर्स्ट एक्स एन कॉन्वर्जेस टू एक्स अँड वाय एन कॉन्वर्जेस टू वाय. सो बाय द डेफिनेशन ऑफ द सिक्वेन्स of a limit or a sequence of convergence, we take here xn converges to x and yn converges to y. Then there exists the positive integer n1 and n2 such that mod of xn minus x less than epsilon by 2 into mod lambda for all n greater than or is equal to the n1, and yn converges to y. So mod of yn minus y less than epsilon by twice into mu mod mu for all n greater than or is equal to the n2. बघा इन जनरल कुठलीही सिक्वेन्स असेल एक्स एन एक्सला कॉन्वर्ज होत असेल तर तुम्ही बाय डेफिनेशन कसं राईट करता, mod of xn minus x less than epsilon for any given epsilon there exist n naught belongs to n such that mod of xn minus x less than epsilon for all n greater than or is equal to n naught. Right, so here xn converges to x. So by the definition we write for any epsilon greater than 0 there exists a positive integer n1 such that mod of xn minus x less than epsilon by twice into mod lambda. आता इथे epsilon ची व्हॅल्यू आपण काय घेतोय, epsilon by twice into mod lambda for all n greater than or is equal to n1, कारण xn सिक्वेन्ससाठी n1 इंटीजर एक्झिस्ट होते आणि yn साठी n2. सो yn is converges to y. So by the definition of a convergence of a sequence, mod of yn minus y less than epsilon upon twice into mod mu for all n greater than or is equal to the n2. This is equation second, this is equation first. आता हे जे आहे हे आपण आपल्या प्रूफसाठी कन्सिडर करतोय की तुम्हाला मॉड ऑफ लॅम्बडा एक्स एन प्लस, आता हे तुम्हाला ही जी सिक्वेन्स आहे लॅम्बडा ऑफ एक्स एन प्लस म्यू इंटू वाय एन कुठे कॉन्वर्ज दाखवायची, लॅम्बडा एक्स प्लस म्यू वायला. म्हणजेच तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, फॉर एनी ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट एन नॉट सच दॅट लॅम्बडा एक्स एन प्लस म्यू वाय एन मायनस लॅम्बडा एक्स प्लस म्यू वाय. बरोबर, हे लिमिट झालं, ही सिक्वेन्स हे लिमिट. सो सिक्वेन्स मायनस लिमिट मॉड ऑफ विच इज लेस दॅन ॲप्सिलॉन हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. मग लेस दॅन ॲप्सिलॉन येण्यासाठी आपण इथे काय केले ॲडजस्टमेंट, इथे ॲप्सिलॉन बाय टॉईस इंटू मॉड लॅम्बडा आणि ॲप्सिलॉन बाय टॉईस इंटू मॉड ऑफ म्यू. ओके, सो हिअर वी टेक लेट एन नॉट बी द मॅक्झिमम ऑफ ए n1 n2. आता हे जे ही जी कंडिशन आहे ही n1 साठी ट्रू होते, ही कंडिशन n2 साठी ट्रू होते. राईट, तर आपण एक n नॉट इंटीजर एक्झिस्ट करतोय की तो काय आहे मॅक्झिमम ऑफ n1 n2. ह्या दोघांचा मध्ये मॅक्झिमम जो असेल तो म्हणजे तुमचा काय असणार आहे n नॉट. याचं मिनिंग काय होतं की n नॉटसाठी हे दोघंही कंडिशन काय असणार आहे ट्रू असणार आहे. सो लेट n नॉट इज इक्वल टू द मॅक्झिमम ऑफ n1 n2. देन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड
होल्ड गुड फॉर एनी एन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन नॉट. जे कुठल्याही एन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन नॉटसाठी ही कंडिशन काय असणार आहे, दोघंही ट्रू असणार आहे. सो नाव वी कन्सिडर मॉड ऑफ लॅम्बडा एक्स एन प्लस म्यू वाय एन मायनस लॅम्बडा एक्स प्लस म्यू वाय विच इज इक्वल टू, आता इथे मायनस साईन आहे, मायनसने मध्ये मल्टिप्लाय होईल, मायनस लॅम्बडा एक्स मायनस म्यू वाय. and for all this is true for all n greater than or is equal to n naught which is less than or is equal to. आता इथे बघा mod of a plus b काय असतो, less than or is equal to the mod a into mod b, right? So here आता इथे एक स्टेप तुम्ही जर लिहिली इक्वल टू काय, मॉड लॅम्बडा दोघांमध्ये कॉमन, सॉरी लॅम्बडा दोघांमध्ये कॉमन आहे, लॅम्बडा येईल इंटू ब्रॅकेट काय येईल एक्स एन मायनस एक्स आणि प्लस इथे म्यू कॉमन आहे ह्या टर्ममध्ये आणि ह्या टर्ममध्ये, काय मिळेल तुम्हाला वाय एन मायनस वाय, राईट, अँड मॉड कॉमन. आणि मग काय येईल तुमचं, दिस इज वी टेक हिअर मॉड ऑफ, सेपरेट मॉड घेतल्यावर टर्म काय होतात, लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड लॅम्बडा into mod of x n minus x plus mod mu into mod of y n minus y for all n greater than or is equal to n naught. Okay, so which is equal to, which is less than, here mod lambda as it is, mod of x n minus x is less than, here from equation first mod of x n minus x less than epsilon by twice into mod of lambda, so we put this value epsilon by twice into mod lambda plus here mod mu as it is, mod of yn minus y is less than epsilon by twice into mod mu, so we write epsilon by twice into mod of mu here which is strictly less than, so here we take strict less than symbol, so which is equal to, हा आणि हा काय झाला कट झाला, mod mu कट झाला, epsilon by 2, so epsilon by 2 plus epsilon by 2, right, here epsilon by 2 plus epsilon by 2 which is equal to epsilon, that means mod of lambda into x n plus mu into y n minus lambda x plus mu y is less than epsilon for all n greater than or is equal to n naught. Therefore by the definition of a existence of a limit or a definition of a convergence of a sequence, see here for a epsilon greater than 0 there exists the integer n naught such that mod of lambda x n minus mu y n minus lambda x plus mu y less than epsilon for all n greater than or is equal to the n naught, so this sequence converges to lambda x plus mu y. सेम तुम्ही इथे आपल्याला प्लस आणि मायनस दोघंही साईनसाठी करायचं होतं, तर तुम्ही मायनस साईन घेऊन सेम प्रूफ तुम्ही करू शकतात की लॅम्बडा एक्स एन मायनस म्यू वाय एन कॉन्वर्जेस टू लॅम्बडा एक्स मायनस म्यू वाय. ओके, नाव सेकंड statement, see here if xn converges to x, yn converges to y as n tends to infinity and lambda and mu be any two real numbers, then xn into yn converges to x into y as n tends to infinity. We have to prove xn into yn converges to x into y as xn converges to x, yn converges to y, then xn into yn converges to x into y as n tends to infinity. So see here proof. Since we know that or in a previous video we see every convergent sequence is bounded. Since here given xn converges to x and yn converges to y, so convergent sequence is always bounded, so that there are the numbers a and b such that mod xn less than or is equal to a and mod yn less than or is equal to the b for all n belongs to the n. बघा बाउंडेड सिक्वेन्सची डेफिनेशन आहे की जर एक्स एन सिक्वेन्स बाउंडेड असेल म्हणजेच एक्स एन काय आहे कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स आहे. कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स नेहमी काय असते बाउंडेड असते, ते एक्स एन कॉन्व्हर्जेस टू एक्स वाय एन कॉन्व्हर्जेस टू वाय, म्हणजे या दोघंही सिक्वेन्स काय आहेत बाउंडेड आहे. बाउंडेड सिक्वेन्स असेल तर देअर एक्झिस्ट एम रियल नंबर सच दॅट मॉड ऑफ एक्स एन लेस दॅन ऑर इज इक्वल टू एम. हिअर एक्स एन अँड वाय एन बोथ आर द बाउंडेड, सो फॉर एक्स एन देअर एक्झिस्ट ए
such that mod of xn less than or is equal to the a, and for yn mod of yn less than or is equal to the b for all n belongs to the n. Also xn converges to x, that means limit n tends to infinity xn is equal to x, and yn converges to y, so limit n tends to infinity yn is equal to y. So by the definition of a limit of a sequence or convergence of a sequence, there exists a epsilon greater than 0. For that xn converges to x, there exists the n1, and for yn converges to y, there exists the n2 integer such that, or a natural number such that mod of xn minus x less than epsilon by twice into mod y plus 1 for all n greater than or is equal to the n1. For our adjustment or for our proof, we take here epsilon by twice into mod of y plus 1. आता epsilon कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असतो, बरोबर. epsilon पॉझिटिव्ह आहे, 2 पण पॉझिटिव्ह आहे, mod y आहे, सो विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह, अँड प्लस 1 पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे होल टर्म epsilon by twice into विच इज ग्रेटर दॅन 0 आहे, विच इज पॉझिटिव्ह. सो वी टेक हिअर epsilon by twice into mod y plus 1, म्हणजे epsilon म्हणजे होल नंबर असणार आहे तुमचा. ओके, फॉर ऑल n greater than or is equal to n1. and next see here yn converges to y, so mod of yn minus y less than epsilon by mod a for all n greater than or is equal to n2. so let we take here n नॉट विथ द मॅक्झिमम ऑफ n1 n2. ह्या दोघांपैकी जो मॅक्झिमम असणार आहे तो तुमचा कुठला असणार आहे, n नॉट असणार आहे, म्हणजे ह्या दोघंही कंडिशन n नॉटसाठी काय होतील, ट्रू होतील. सो नाव वी कन्सिडर अ मॉड ऑफ xn yn minus xy which is equal to, here we adjust the term minus xn y plus yn plus xn y minus xy, so which is equal to, from these two terms we take common xn, so remains will be yn minus y, plus from these two terms we take common y and remaining xn minus x. So which is less than or is equal to, here we know that mod of a plus b less than or is equal to the mod a plus mod b. So we use this rule, we get less than or is equal to the mod of xn into mod of yn minus y plus mod of y into xn mod of xn minus x. So which is less than mod xn, we know that mod xn here, mod xn less than or is equal to a and mod yn less than or is equal to b. So we use here mod xn less than mod a and mod y less than mod y as it is ठेवला आपण. ओके, नेक्स्ट mod of yn minus y, here mod of yn minus y less than epsilon by mod a we put here which is strictly less than, so here we take strict notation, plus mod y as it is into xn minus x, mod of xn minus x less than epsilon by twice into mod y plus 1 which is also less than आता epsilon by twice of mod y, because इथे बघा जसा डिनॉमिनेटर काय असतो, लार्ज असतो, तशी व्हॅल्यू काय असते, ग्रेटर असते, राईट. आता ही पण व्हॅल्यू काय येणार, लेस दॅन epsilon बाय ट्वाइस ऑफ मॉड y. सो हिअर वी टेक which is equal to mod a into epsilon by twice mod a plus mod y into epsilon by twice of mod y. Okay, so mod y काय होणार, cancel, mod a cancel, so we get epsilon by 2 plus epsilon by 2 which is equal to epsilon for all n greater than or is equal to the n naught. That means mod of xn into yn minus xy is less than epsilon for all n greater than or is equal to the n node. That means here we get for any epsilon greater than 0 there exists, see here, for any epsilon greater than 0 there exists n node such that mod of xn minus xn yn minus xy less than epsilon for all n greater than or is equal to the n node. By the definition of a limit of a sequence, limit n tends to infinity xn yn is equal to xy. That means the sequence xn yn converges to xy. Okay.
Now here we stop. In next video we see this remaining two statements, third and fourth. Okay, so now here we stop. Thank you.